आरटी प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत 10 मार्चला संपली। त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात आली होती। सोमवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत केवळ 150 जागांवरच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। आरटी प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यातील 562 शाळांमध्ये 4800 आरटी प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यातील 562 शाळांमध्ये 4408 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे। त्यासाठी 16776 अर्ज दाखल झाले होते। सोडतीद्वारे 4349 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला। त्यानंतर 10 मार्च पर्यंत 2798 विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटी मध्ये निश्चित झाले आहेत। त्यामुळे उर्वरित 5 जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील 18 ते 24 मार्च दरम्यानच्या मुदतीला मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठवण्यात आले होते। तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता आरटी संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहावी असं आवाहन शिक्षण विभागाने केलं होतं। सोमवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत केवळ 150 जागांवरच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे। आता आरटीच्या प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे।